नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आपली आजची बातमी आहे आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2026 चे वेतन या तारखेला. या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित. शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला आहे? या शासन निर्णयात कर्मचाऱ्यांचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे? शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे पगार केव्हा होणार आहे? या संदर्भातील सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग मुंबई 32 या विभागाने दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहेत. शासन निर्णय आहेत महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 चे अनुदान वितरण करण्याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयासाठी एकूण संदर्भ अनुक्रमे 1 ते 65 संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णयाची प्रस्तावना करण्यात आली आहे. शासन निर्णयाची प्रस्तावना पाहूया. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर म्हणजेच भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णय निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची माहिती पाहूया. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित प्राप्त झालेला व वित्त विभागाकडून भीम्स या प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला पुढील नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता या शासन निर्णयाने प्रदान करण्यात आली आहेत. या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या लेखा शीर्षकाखाली नियंत्रक अधिकारी आणि त्यांनी निधी वितरित अनुदान मागणी क्रमांक E2202 सर्वसाधारण शिक्षणसाठी अनुक्रमे 1 ते 13 लेखा शीर्षकाखाली आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र पुणे यांना प्रमुख नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी या शासन निर्णयानुसार वित्त विभागाने मान्यता प्रदान केलेली आहे. ज्या लेखा शीर्षकाखाली निधी वितरित करावयाचा असेल त्याच लेखा शीर्षकाखाली निधी वितरित करण्यात यावा. लेखा शीर्षकाखाली इतर वलती करू नयेत. शासनाच्या परवानगीशिवाय सन 2025-26 या आर्थिक वर्षात वित्त भीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी व अनुदान अनुक्रमे सूचना क्रमांक 1 ते 22 मध्ये दर्शविलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत वित्त विभागाकडून अनुदान व अग्रिम मंजूर करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रक यामधील विविध सूचना व अटी आणि शर्ती तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मध्ये देण्यात आलेल्या तरतुदीचा विचार करून संबंधित कर्मचाऱ्यांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत वितरण करण्यात यावा. यात कोणतीही कसूर करण्यात येऊ नये यांची संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी काळजी घ्यावी. शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून निधी वितरण करण्यात प्रामुख्याने सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण, शिष्यवृत्त्या
गुणवत्ता शिष्यवृत्त्या, कनिष्ठ महाविद्यालयीन शिष्यवृत्त्या, माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग, सर्वसाधारण शिक्षण या विभागातील सर्वसाधारण सदराखाली कर्मचाऱ्यांचे वेतन निधी वितरण करण्यात यावा। यामध्ये सैनिकी शाळा, जिल्हा परिषद अनुदान, पंचायत समिती अनुदान, सप्रयोजन अनुदान, विद्यार्थी परीक्षा फी माफ, मुलींच्या मोफत शिक्षण लेखाशीर्षकाखाली 1 ते 13 मध्ये नमूद केलेल्या बाबीवर उपलब्ध करून दिलेला निधी वितरण करावा। याची मागील महिन्याची पावत्या विभाग प्रमुखांकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित निधी वितरण करावा। उर्वरित शिल्लक राहिलेला निधी शासनाच्या मान्यतेशिवाय इतर कोणत्याही क्षेत्राकडे वळती करू नये। त्याचप्रमाणे कोषागार प्रमुख यांनी दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत निधी वितरण केल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाला म्हणजेच शिक्षण विभागाला सादर करावा आणि सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवर म्हणजेच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय। सदर शासन निर्णय हा राज्यपालाच्या नावे निर्गमित केला असून या शासन निर्णयावर अवर सचिव गोविंद कांबळे यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित करून निर्गमित केला आहे। सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। शासन निर्णयाची लिंक येथे निळ्या पट्ट्यामध्ये काळ्या रेषाने अक्षराने दर्शविलेली लिंक आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तेथून तुम्ही वाचू शकता किंवा PDF घेऊ शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।